इस्कॉन एक जागतिक आध्यात्मिक चळवळ म्हणून नावारूपाला आली आहे. 700 पेक्षा अधिक मंदिरे, लाखो भक्त, गुरुकुलचे हजारो विद्यार्थी, शेकडो गोशाळा आणि कोट्यवधी ग्रंथांचं वितरण. प्रत्येक देशात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात दुमदुमत आहे हा मंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे सगळं कसं घडलं? कोण होते या अद्भुत चळवळीचे प्रणेते? 1896 साली कलकत्त्यात जन्म झाला अभयचरण डे या विलक्षण बालकाचा. जन्माच्या वेळी एका ज्योतिषाने भविष्यवाणी केली, हे बालक 70 वर्षांचे झाल्यावर समुद्र पार करेल, 108 मंदिरे उभारेल आणि जगाला आध्यात्मिक ज्ञान देईल. 5व्या वर्षीच त्यांनी त्यांची पहिली रथयात्रा आयोजित केली. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. 1965 मध्ये 69 वर्षांचे असताना फक्त 40 रुपये घेऊन ते अमेरिकेला गेले. त्यांचा भगवंतांवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी त्यांच्या गुरूंची आज्ञा पालन करण्याचा दृढ संकल्प केला होता. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर त्यांनी चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी खरी केली. प्रत्येक गावात आणि शहरात हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन केले जाईल. त्यांनी 108 पेक्षा अधिक मंदिरे स्थापन केली, गोसेवेवर आधारित फार्म कम्युनिटी सुरू केल्या आणि मुलांसाठी गुरुकुल स्थापिले. 80 पेक्षा अधिक ग्रंथांचे भाषांतर केले, जे आज संपूर्ण जगभर वाचले जातात. आणि ते दिव्य पुरुष होते, AC भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. त्यांची ही अद्वितीय जीवनगाथा आता आपण बघू शकता अभयचरण या व्हिडिओ सिरीज मध्ये. आता ही मालिका मराठीत उपलब्ध आहे. YouTube वर पहा, शेअर करा आणि प्रेरणा घ्या.